नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप छान आयडिया बघणार आहोत। जरी तुम्हाला थोडीशी शिलाई जरी येत असेल तरी तुम्ही घरच्या घरी हे प्रोडक्ट्स बनवून सेल करू शकता। आणि ऑनलाइन जर तुम्ही हे प्रोडक्ट चेक केले तर साधारणतः 100, 150, 200 च्या आसपास तुम्हाला हे ऑनलाइन प्रोडक्ट्स मिळतील। तर खूप सुंदर असं हे प्रोडक्ट आपण आज बनवणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा, असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हे प्रोडक्ट बनवण्यासाठी मी कॉटन कॅनव्हास वापरलेला आहे। चांगल्या क्वालिटीचं कापड मी यूज केलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नॉन वूवन सुद्धा वापरलेला आहे। असा एक पीस मी घेतलेला आहे। त्याचं माप आहे 15 बाय 11 इंच। 11 इंचचीच झिप इथं घेतलेली आहे आणि झिप त्याच्यावर उलटी ठेवली आणि वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राची झिप कट केली। आता ही दुसऱ्या बाजूने सुद्धा जोडून घ्यायची आहे। ही ओपन करून घेतली। आता नॉन वूवन घेतलेला आहे तेवढ्याच मापाचं, त्याच्यावर हा पीस उलटा ठेवलाय, झिप आतमध्ये गेली पाहिजे असा, आणि कडेने दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची। दोन्ही बाजूने इथं स्टिच करून घेतलं। आता जे एक्स्ट्राचं नॉन वूवन होतं ते मी कट करून घेतले। त्यानंतर हे सरळ करून घ्यायचं आहे। आता असं जोडल्यामुळे आपली आतून फिनिशिंग चांगली येईल आणि झिप एकदम छान आतमधून जोडली जाईल। तर असा हा पीस आपला तयार होतो। आता यावर दाब शिलाई देऊन घ्यायचे आहे। इथे एक पेरचं मार्जिन ठेवून दोन्हीकडे मी दाब शिलाई देऊन घेतली। दोन्ही बाजूने सुद्धा नॉन वूवन आणि फॅब्रिक जोडून घेतले। आता हे सेंटरला फोल्ड करून घेतले आणि त्याचं सेंटरचं मार्किंग करून घेतले। आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय तो म्हणजे यावर जे चित्र आहे ते कसं केलेलं आहे। तर तुम्ही याच्यामध्ये हँड एम्ब्रॉयडरी सुद्धा करू शकता जर तुम्हाला येत असेल तर, किंवा पेंटिंग करू शकता, किंवा मग एक खूप सोपा ऑप्शन आहे याच्यामध्ये। मी हे काही ऑनलाइन स्टिकर मागवले होते, तर खूप चांगल्या क्वालिटीचे हे स्टिकर रिसीव झालेले आहेत। मला एका पॅकेटमध्ये 4 स्टिकर मिळालेले आहेत आणि त्याचं फिनिशिंग, त्याचं लुक वगैरे एकदम छान। तुम्हाला असे स्टिकर मागवायचे असतील तर त्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता। तर हे असे स्टिकर आहेत, त्यातला एक स्टिकर मी इथे कट करून घेतला। आता हा लावायचा कसा, तर हा मी इथे लावून घेणार आहे। तर तुम्हाला जसं आवडते त्याप्रमाणे लावू शकता कॉर्नरला। तर मी इथं सेंटरला लावलेला आहे। तर सेंटरला हा स्टिकर मी पहिल्यांदा ठेवून घेतला आणि त्याच्यावरती एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे। सरळ ठेवलेला आहे स्टिकर आणि त्याच्यावरती कॉटनचा हा रुमाल ठेवलाय। एकदा चेक केलं परत एकदा, आणि इस्त्री करायची आहे आपल्याला। याच्यावरती गरम करून घ्यायची आहे इस्त्री, आणि याच्यावरती आपल्याला सगळीकडे व्यवस्थित एकसारखी फिरवून घ्यायची आहे। साधारणतः एखादा मिनिटभर आपल्याला ती व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही हा रुमाल मी काढला आणि अशा प्रकारे हा स्टिकर आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे। तर याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती आपल्या कापडावर उमटली जाते। तर बघू शकता खूप सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने अगदी एका मिनिटात तुम्ही हे करू शकता, आणि त्याच्यामुळे ह्या पाऊचचा लुक इतका सुंदर आलेला आहे। वॉशेबल स्टिकर आहे, तुम्ही याला वॉश करू शकता। फक्त वॉश करताना त्याला ब्रश लावायचा नाही आहे आणि इस्त्री वगैरे आता त्याच्यावर काही करायचं नाही आहे। तर खूप सुंदर असा हा आपला स्टिकर याच्यावर स्टिक झाला आहे, त्याच्यामुळे खूप छान असा लुक पाऊचला आला आहे। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लिंक त्याची पाहिजे असेल तर कम्युनिटी पोस्ट चेक करा। आता याच्यामध्ये रनर घालून घेतला आणि हे उलटं करून घेतलं आहे। उलट्या बाजूने आता ह्याला स्टिच करायचं आहे। उलटं केल्यानंतर दोन्ही ज्या बाजू आहेत त्याच्या तिथे अर्धा इंचचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूला। आता इथे खालचा बेस तयार करण्यासाठी मी 1 इंचचं मार्किंग केलेलं आहे। आडवं 1 इंच, उभं 1 इंच। आडवं जे केलेलं आहे ते शिलाई मार्जिन सोडून पुढे 1 इंच केलेलं आहे आणि हे कट करून घेतलं। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधी सुद्धा मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे शिलाईचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, पाऊच कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील माझ्या सबस्क्राईब करा। पुढे आता मी 1 इंचाची नॉन वूवनची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी मी साईडला लावून घेतलेली आहे, फिनिशिंग चांगली यावी त्यासाठी। तर वरच्या बाजूने फोल्ड केली आणि मग लावलेली आहे।
आता ही सरळ करायची आहे आणि इथे फोल्ड करून दुसऱ्या बाजूला सुद्धा इथं लावून घ्यायचे आहे इथं, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग चांगली दिसेल. तर दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं. ह्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मी तसंच करून घेतलेलं आहे. आता हे कॉर्नर जॉईंट करून घ्यायचे आहे. तर असं हे मी बरोबर सेंटरला फोल्ड केलं आणि तिथे शिलाई करून घेतली आणि त्याच्यावर सुद्धा ही नॉन वूवनची पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला मी तसंच करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे पाऊच माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर वरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. आपल्याकडे ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला आधीच पेमेंट करावं लागतं, त्यानंतरच तुमची ऑर्डर कन्फर्म होते. तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी देऊ शकता किंवा काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा मंगळागौरी पूजन वगैरे आहे आत्ता सध्या चालू, तर त्यासाठी तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी देऊ शकता. आणि याच्यामध्ये भरपूर सामान स्टोरेज होतं. तुम्ही ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा हा यूज करू शकता आणि क्वालिटी त्याची खूप छान आहे. ऑनलाईन तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला 100च्या पुढेच ते बघायला मिळणार आहे, 150-200 असं. तर तुम्हाला हे माझ्याकडून ऑर्डर करायचं असेल तर वरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर बघू शकता खूप सुंदर आणि बेससुद्धा त्याचा खूप छान असा तयार झालेला आहे. याच्यामध्ये भरपूर सामान मावतं, तर मी ते सामानसुद्धा तुम्हाला काही ठेवून दाखवते. तर ज्या लेडीजला शिलाईचं थोडं जरी काम येत असेल ना तर असे काही प्रोडक्ट्स बनवून मार्केटमध्ये तुम्ही सेल करू शकता. आणि खूप विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे की सेल कसं करायचं, तर तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सेल करू शकता किंवा छोटा मोठा स्टॉल कुठे लावून तुम्ही सेल करू शकता प्रोडक्ट. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.